तर मराठा आरक्षणावरती गिरीश महाजन बोलतायत, थेट जाऊया. काय झाली आहे म्हणजे या एकट्या माणसामुळे शिवसेनेची परिस्थिती आज काय झाली आहे ना, घरके ना घाटके अशी परिस्थिती झालेली आहे. काय अवस्था आहे शिवसेनेची आज? कोण आहे त्यांच्याकडे? कोण आहे त्यांच्याकडे? 4-6 आमदार राहिलेले नाहीत, 8-10 आमदार राहिलेले नाहीत 55 पैकी. त्यांच्याकडे 2-3 खासदार राहिलेले नाहीत. म्हणजे यांच्या अशा वाजवी बोलण्यामुळे, अद्वत तद्वत बोलण्यामुळे आज उद्धवजींची अवस्था काय झालेली आहे? कोणीच त्यांच्याकडे नाही आहे. आणि आज काय मी तुम्हाला सांगतो, आज ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, काय रिझल्ट आला? काय राहिलं तुमचं त्या ठिकाणी? आणि मी पुन्हा द्यावेने सांगेल की लोकसभेची निवडणूक समोर आहे. मी आता त्यांना तेच सांगतो की तुम्ही एवढी बडबड करण्यापेक्षा, तुम्ही एवढ्या सगळ्या तुमची एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा एका जागेवर फक्त लक्ष घाला तुम्ही कुठे. मी तर म्हणतो संजय राऊतांनी कुठे उभं राहावं, त्यांना जी सेफ जागा वाटेल त्या ठिकाणी त्यांनी उभं राहावं, ते जर एवढे मोठे नेते आहेत तर. आणि एक जागा निवडून जाऊन दाखवावी लोकसभेची. मी पुन्हा पुन्हा वारंवार तेच सांगतोय. मग मला असं वाटतं की लोकांचा विश्वास हा भारतीय जनता पक्षावर आहे, मित्र पक्षांवर आहे. लोकांचा विश्वास माननीय मोदींच्या नेतृत्वावर या ठिकाणी आहे, संपूर्ण देशाचा आहे. त्यामुळे यांनी किती बाता ठोकल्या, यांनी किती वायफाट बडबड केली, तर लोकांचा त्यावर विश्वास नाही. पण नाशिकचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर जी कारवाई होते तर ती दबावामुळे होते, सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे यंत्रणांवर, म्हणून त्यांच्यावर कारवाई केली आहे. आता 2006चं एक प्रकरण शोधून काढलं आणि त्याच्यानुसार कारवाई होते. नाही, मला वाटतं की आता जी परिस्थिती समोर आलेली आहे, जे फोटो समोर आलेले आहेत, कारण तो सलीम कुत्ता कोण काय, मला तर नाव बी काही फार माहिती, त्याचे पण जे नाव समोर आलेलं आहे, म्हणजे हा बॉम्बस्फोटाला प्रमुख आरोपी आहे, हा सूत्रधार आहे या कटकस्थानामधला. तर त्यामुळे त्याच्यासोबतचे जे चित्र आहेत आणि ते व्हिडिओ क्लिप त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं जर कोणी दोषी असेल तर कारवाई होईल, दोषी नसेल तर त्याच्यावर कारवाई होणार नाही. उगाच कोणाला तरी अडकवायचं. मागच्या काळामध्ये जसं माझ्यावर मोका लावून टाकला आणि मला 3-4 वर्षापूर्वी काहीतरी मी कोणाला तरी फोनवर धमकी दिली, तेवढ्यावर माझ्यावर मोका लावून टाकला, तर आपल्याला कल्पना आहे माझ्यावर, माझ्या PPAवर, आमच्यावर काही कारण नसताना, म्हणजे अगदी एवढं सुद्धा एखादं सत्य नसताना एवढा मोठा भाऊ त्याने केलेला होता. आणि म्हणून आता तर हे सगळं चित्र समोर आलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना एवढं आकारतांड करण्याची गरज नाही. त्याच प्रकरणामध्ये तुमची देखील SIT चौकशी व्हायला पाहिजे. नाही, मी तर तुम्ही सगळे साक्षीदार आहेत त्या घटनेचे, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी होते, पण तुमच्यासाठी चौकशी झाली पाहिजे मला तर वाटतं सगळ्यांची. कुंभमेळ्याच्या वेळी इथले जे प्रमुख मस्जिदचे मौलाना होते, त्यांच्या नातीचं लग्न होतं. त्यांनी काय आपल्याला खूप आग्रह केला होता सगळ्यांना, आणि अख्खं नाशिक शहर तिथे लग्नाला आलेलं होतं. मी एकटा नव्हतो कुठेतरी बसून पार्टी करतोय म्हणून. तिथे अख्खं नाशिक शहर होतं, सगळ्या पक्षांचे नेते, आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर, अगदी सगळे राजकीय पक्षाचे A to Z झाडून झटकून त्या ठिकाणी हजर होते. त्या ठिकाणी लग्नाला आम्ही गेलो होतो. आता समोरून लोक आले, कोण कोणाचं नातेवाईक होतं त्याच्यामध्ये, कोण तिथे आलेलं होतं ह्याची आम्हाला छोटीशी कल्पना नव्हती. हे आपल्यालाही माहिती आहे. आणि मी पुन्हा सांगेल की आपण हे सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहे. मी तुमची मग तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही त्या ठिकाणी सोबत होते आमच्या म्हणून. म्हणून हा विषय लग्नाचा होता. इथले ते मौलाना अजूनही ते आहेत, मोठं नाव त्यांचं नाशिक शहरामध्ये, आणि त्यांच्याकडच्या लग्नाला आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. आज अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडनं काही निवेदन केलं जाणार आहे मराठा आरक्षणासंदर्भात? मला वाटतं आज त्या संदर्भामध्ये उत्तर अजून मला चर्चा पूर्ण झाली की नाही मला माहिती. 2 दिवस सुट्टी होती, पण शेवटच्या दिवशी रात्री खूप उशिरापर्यंत सुद्धा हाऊस चाललेलं होतं, आणि अजून बोलणारे सदस्य खूप आहेत. आज जर चर्चा पूर्ण झाली तर आज उत्तर देतील, नाही तर उद्या या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय उत्तर देतील. आणि मला वाटतं त्या उत्तरानंतर सगळ्यांचं समाधान होईल असं मला वाटतं. आंदोलकांवरील ते गुन्हे दाखल झालेले आहेत, ते मागे घ्यावे अशी जरांगेंची मागणी त्यांनी तुमच्याकडे देखील ती बोलून दाखवली. नाही, आंतरवलीमध्ये त्या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं गेलं होतं की या ठिकाणी जे निरपराध आहेत किंवा आहेत त्यांना, त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते आम्ही मागे घेऊ, हे त्यावेळेला सांगितलं गेलं होतं. निश्चित त्या बाबतीमध्ये कार्यवाही होईल. त्या बाबतीमध्ये आम्ही कुठेही नाही म्हटलेलं नाही. पण नंतरच्या काळामध्ये बीडला, माजलगावला ज्या पद्धतीने नेत्यांचे असतील, सामान्य लोकांचे असतील, काही गाड्याची तोडफोड झालेली आहेत, आणि अतिशय भयंकर असं प्रकरण ते होतं. खरं म्हणजे उभे बघता सगळी होळीच बंगल्यांची मोठमोठ्या त्या ठिकाणी झालेली होती, घरांची झालेली होती. त्यामुळे मला वाटतं असं जर आपण सरसकट सगळ्यांना सोडून दिलं तर कायद्याचं राज्यच राहणार नाही राज्यामध्ये. कोणी कोणाचं येईल, कोणी कोणाचं घर जाळेल, कोणी कोणाची गाडी जाईल उद्या जाऊन, कोणी कोणाला रस्त्यावर मारेल. मला वाटतं त्यासाठी ती कारवाई होणं आवश्यक आहे. पण त्या ठिकाणी माझं पूर्ण हेच म्हणणं आहे की त्या ठिकाणी जे त्यात दोषी नाही, जे त्या घटनेमध्ये नाही, त्यांचं नाव निश्चित येता कामा नये, ही भूमिका शासनाच्या ठिकाणी आहे. पण CCTV कॅमेरामध्ये जे लोक समोर दिसत आहेत जाताना, पेट्रोल फेकताना, दगड मारताना बंगल्यावर, मला वाटतं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ही जरांगे पाटलांचं त्या संदर्भात हेच म्हणणं आहे, आणि आमचे म्हणणं तेच आहे त्या संदर्भात. फडणवीसांच्या संदर्भात एक विषय असा होता की त्यांनी सुरुवातीला पोलिसांचा म्हणजे पोलिसांनी जो लाठीचार्ज केला जालन्यामध्ये,
तर त्याचा विरोध केला आणि आता ते म्हणतात की पोलिसांना स्वतःच्या बचावासाठी तो लाठीचार्ज केला. नाही नेमकी जी भूमिका घटना काय? झाली त्या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनीच सांगितलं. माननीय मुख्यमंत्री म्हणाले आणि माननीय देवेंद्रजी म्हणले की त्यांना जसं अगदी ॲट ए ग्लान्स पहिल्यांदा असं झालं की आम्हाला माहिती आली की पोलिसांना खूप दगडफेक झाला, खूप पोलीस जखमी आहेत, त्या संदर्भामध्ये कारवाई झाली. पण त्यानंतर वस्तुस्थिती समोर आली त्यावेळेला देवेंद्रजींनी सांगितलं की झालेली घटना ही चुकीची आहे. ज्या पद्धतीने अमानुष त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला या घटनेचं आम्ही कुठेही त्याचं म्हणजे समर्थन करत नाही. त्या संदर्भामध्ये कारवाई देवेंद्रजी त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी केलेली आहे.